गीता अध्याय 15 श्लोक 10 उत्क्रामन्तं स्थितं वापि भुञ्जानं वा गुणान्वितं विमूढानानुपश्यन्ति पश्यन्ति ज्ञानचक्षुषः. उत्क्रामन्तं उवर आघात अनुस्वाराचा म, स्थितं वापि अनुस्वाराचा व, नाकातनं व म्हणायचा, पी पटकन म्हणायचा, स्थितं वापि भुञ्जानं वा, भू नंतर ञचा उच्चार करायचा, अनुस्वाराचा उच्चार करायचा, भुञ्जानं वा गुणान्वितं, ना पूर्ण म्हणायचा, गुणान्वितं. विमूढा मू दीर्घ आहे, नानुपश्यन्ति पश्यन्ति ज्ञानचक्षुषः. नानुपश्यन्ति मधल्या पवर आघात, पुढच्या पण पवर आघात, पश्यन्ति तीवर आघात घेऊन पुढचा ज्ञ जोडून म्हणायचा, पश्यन्ति ज्ञानचक्षुषः. चवर आघात, शेवटचा पोटफोड्या श आहे, चक्षुषः. उत्क्रामन्तं स्थितं वापि भुञ्जानं वा गुणान्वितं 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 विमूढानानुपश्यन्ति पश्यन्ति ज्ञानचक्षुषः 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 उत्क्रामन्तं स्थितं वापि भुञ्जानं वा गुणान्वितं विमूढानानुपश्यन्ति पश्यन्ति ज्ञानचक्षुषः. संधि विग्रह. उत्क्रामन्तं स्थितं वा अपि भुञ्जानं वा गुणान्वितं विमूढाः न अनुपश्यन्ति पश्यन्ति ज्ञानचक्षुषः. उत्क्रामन्तं म्हणजे शरीर सोडून जाणाऱ्या, स्थितं म्हणजे शरीरात राहणाऱ्या, वा म्हणजे किंवा, अपि म्हणजे सुद्धा, भुञ्जानं म्हणजे विषयांचा उपभोग घेणाऱ्या, वा म्हणजे किंवा, गुणान्वितं 3 गुणांनी अन्वित होऊन किंवा 3 गुणांच्या योगे. हा सामासिक शब्द आहे. गुणैः अन्वितं तृतीया तत्पुरुष समास आहे. विमूढाः म्हणजे मोहानी ग्रस्त झालेले अज्ञानी जन, मूढ जन. न म्हणजे नाही, अनुपश्यन्ति जाणतात. अनु हा उपसर्ग जेव्हा लागलेला असतो तेव्हा पुन्हा पुन्हा जाणणे असा अर्थ होतो. एखादी क्रिया पुन्हा पुन्हा होते तेव्हा अनु हा उपसर्ग लागतो. पश्यन्ति म्हणजे पाहतात किंवा जाणतात. ज्ञानचक्षुषः म्हणजे ज्ञानरूपी डोळे असणारे किंवा ज्ञानी जन. ज्ञानचक्षुषः हा सामासिक शब्द आहे. ज्ञानम एव चक्षुषी यस्य सः बहुब्रूही समास आहे. ज्ञान हे जणू काही डोळे आहेत ज्यांचे असे ते. अन्वय. उत्क्रामन्तं वा स्थितं वा भुञ्जानं गुणान्वितं अपि विमूढाः न अनुपश्यन्ति केवलं ज्ञानचक्षुषः पश्यन्ति.
शरीर सोडून जाणाऱ्या जीवात्म्याला अथवा शरीरात स्थित असणाऱ्या जीवात्म्याला अथवा विषयांचा उपभोग घेणाऱ्या तसेच 3 गुणांनी युक्त असणाऱ्या जीवात्म्याला विमूढ लोक म्हणजे अज्ञानी लोक जाणत नाहीत. केवळ ज्ञानरूपी डोळे असणारे ज्ञानीजन तत्वतः जीवात्म्याला जाणतात. या श्लोकामध्ये भगवंतांनी जीवात्म्याला कोण जाणतात आणि कोण जाणू शकत नाही याबद्दल विवेचन केलेलं आहे. आत्तापर्यंत 7 ते 11 ह्या श्लोकांमध्ये जीवात्म्याबद्दल ज्ञान भगवंतांनी करून द्यायला सुरुवात केलेली आहे. भगवंत 7व्या श्लोकात सांगतात की माझाचा अंश असलेला जीवरूपानी असणारा सनातन अंश प्रकृतीतून मनासह पंचज्ञानेंद्रियांना आकर्षित करतो आणि ज्या शरीरात जायचं असेल त्या शरीरामध्ये प्रवेश करतो किंवा ज्या शरीराला सोडायचं असेल त्या शरीरातून बाहेर पडतो. वायू ज्याप्रमाणे गंधाच्या आशयातून म्हणजेच सुगंध किंवा दुर्गंध जिथे आहे त्या ठिकाणापासून जितक्या सहजपणे गंधाला घेऊन जातो किंवा येतो तितक्याच सहजपणे जीवात्मा एक देह सोडून दुसऱ्या देहामध्ये प्रवेश करतो किंवा देहाला सोडून जातो, त्याचप्रमाणे देहामध्ये सुद्धा प्रवेश करतो. जेव्हा देहात जीवात्मा असतो तेव्हा श्रोत्र म्हणजे कान, चक्षु म्हणजे डोळे, स्पर्शन म्हणजे त्वचा, रसन म्हणजे रसना किंवा जीभ आणि घ्राण म्हणजे नाक इत्यादी ज्ञानेंद्रियांच्या ठिकाणी त्याचप्रमाणे मनाचं अधिष्ठान करून विषयांचा उपभोग घेतो. इथपर्यंत आपण 7 ते 9 ह्या श्लोकांमध्ये बघितलं. आता जो जीवात्मा किंवा ज्या शक्तीच्या योगे इंद्रियांना विषयांचा उपभोग घेता येतो त्या जीवात्म शक्तीला कोण अनुभवू शकतात आणि कोण अनुभवू शकत नाहीत त्याबद्दल या 10व्या श्लोकामध्ये भगवंतांनी सांगितलेलं आहे. आपणच उपभोग घेत असताना विषयांचे उपभोग घेत असताना सत्वगुणामुळे सात्विक गोष्टींचा उपभोग घेताना, रजोगुणामुळे सांसारिक गोष्टींचा उपभोग घेताना आणि तमोगुणामुळे व्यसन इत्यादी गोष्टींचा उपभोग घेताना स्वतःतल्या जीवात्मशक्तीला केवळ ज्यांना ज्ञान आहे, आत्म्याबद्दल ज्ञान आहे असेच ज्ञानीजन त्या भगवंतांच्या अंशाला स्वतःतल्या जीवात्मशक्तीला त्रयस्थपणे पाहू शकतात. केव्हा तुम्ही तुमच्यातल्या जीवात्म्याला त्रयस्थपणे पाहू शकता? जेव्हा विषयांची आसक्ती नसते आणि तरीसुद्धा देहांनी विषय उपभोग घेतले जातात तेव्हा त्रयस्थपणे घेतलेल्या विषय उपभोगांचा आस्वाद घेत असताना केवळ जीवात्मशक्ती आहे म्हणून मी बघू शकतोय, केवळ जीवात्मशक्ती आहे म्हणून मी कानांनी ऐकू शकतोय, हे त्रयस्थपणे बघता येणं हेच आत्मज्ञान होणं आहे. आणि ज्यांना थोडा काळ का होईना स्वतःच्या शरीरातील अशा आत्मतत्वाला बघता आलं असे ज्ञानीजन विषयांचा उपभोग घेणाऱ्या जीवात्म्याला ज्ञानचक्षूच्या द्वारे म्हणजे ज्ञान हेच जणू काही डोळे, आपणच आपल्या देहानी घेतलेल्या उपभोगांकडे त्रयस्थपणे पाहता येणं हे ज्ञानचक्षू लाभण्याचं लक्षण आहे. ज्यांना असे ज्ञानचक्षू प्राप्त झालेले आहेत तेच फक्त आपल्या देहात असणाऱ्या जीवात्म्याला बघू शकतात किंवा अनुभवू शकतात. केव्हा केव्हा बघू शकतात? तर जीवात्मा जेव्हा देहामध्ये प्रवेश करतो, ही सूक्ष्म क्रिया आहे, ही आपण बघू शकतो
बघतो किंवा नाही हे सांगता येणार नाही जोपर्यंत ज्ञानचक्षू उघडत नाही तोपर्यंत. पण देहात असतानाच आपण डोळ्यांनी बघतोय, डोळ्यांनी बघितलेल्या गोष्टीची संवेदना मेंदूपर्यंत जाते, त्याचं ज्ञान होतं आहे. आपण काय बघितलं, सिनेमा बघितला, एखादा समुद्र बघितला, एखादं दृश्य बघितलं, हे सगळं आपल्या बुद्धीपर्यंत घेऊन जाणारा, तिथे बुद्धीमध्ये त्याची स्मृतीच्या रूपाने नोंद करणारा, हे सगळं करणारा केवळ जीवात्मा आहे, असं जेव्हा तुम्ही तुमच्या डोळ्यांनी बघण्याच्या क्रियेकडे त्रयस्थपणे बघू शकता तेव्हाच तुम्हाला त्याचं ज्ञान होतं. हे झालं फक्त डोळे या बघण्याच्या क्रियेकडे बघणं झालं. कानांनी ऐकतो लता मंगेशकरचा ठराविक आवाज, एखाद्या दुसऱ्या व्यक्तीचा ठराविक आवाज, आपण केवळ नुसतं ऐकणे ह्या क्रियेतनं सुद्धा ओळखू शकतो. आत्तापर्यंत ज्यांना ज्यांना आपण भेटलेलो आहोत त्या प्रत्येकाचा आवाज थोडासा का होईना वेगळा आहे आणि त्या वेगळ्या आवाजाची नोंद तेव्हाच होते जेव्हा आपण त्या व्यक्तीचा आवाज जाणीवपूर्वक आपल्या स्मृतीमध्ये साठवून ठेवतो. कित्येक जणांची अशी सवय असते की केवळ फोनवरच्या नुसत्या हॅलो म्हणण्याच्या ढंगावरनं किंवा हॅलो हा उच्चार करण्याच्या पद्धतीवरनं ती व्यक्ती कोण बोलतेय हे आपण कानाच्याद्वारे समजून घेऊ शकतो. त्याचप्रमाणे वास, मोगऱ्याचा वास वेगळा, चाफ्याचा वास वेगळा, बकुळीचा वास वेगळा, हे सगळे वास प्रत्येक नुसतं डोळे जरी मिटलेले असले तरी केवळ वासावरनं आपल्याला फूल ओळखता येतं. अर्थातच गंधावरून त्या वस्तूचं ज्ञान होणे हे ज्ञानचक्षुच्याद्वारे केवळ वासाने एखादी गोष्ट ओळखणे हे सुद्धा जीवात्म्याच्याद्वारे ती क्रिया कशी घडते हे समजून घेणं झालं. आत्तापर्यंत आपण अनेक प्रकारच्या चवी चाखलेल्या असतात आणि प्रत्येक पदार्थाची वेगळी चव आपण बरोबर लक्षात ठेवतो. गोड आहे म्हणजे साखरेने युक्त किंवा तो पदार्थ गोड आहे असं आपण ओळखतो. लिंबाचा आस्वाद घेताना आंबटपणा, चिंचेचा आंबटपणा वेगळा, लिंबाचा वेगळा, कैरीचा वेगळा, प्रत्येक ही चव आपल्याबरोबर लक्षात राहते. याचं कारण चवीचं ज्ञान आपल्याला जीवात्म्यामुळे, जीवात्मशक्तीमुळे होत असतं. आणि जेव्हा तुम्ही या त्रयस्थपणे या सर्व ज्ञानेंद्रियांच्या क्रियांकडे बघता तेव्हा केवळ जीवात्मा आहे म्हणून या सर्व गोष्टींचं आपल्याला ज्ञान होतंय याची जाणीव ज्ञानाच्याद्वारे आपल्याला होते. पण जे गोड खाण्यामध्येच आसक्त आहेत किंवा जे एखादा सिनेमा बघण्यामध्येच आसक्त आहेत किंवा एखादी व्यक्ती जेव्हा केवळ गाणं ऐकण्यामध्ये आसक्त असते तेव्हा ती केवळ गाण्याचा किंवा सिनेमा बघण्याचा किंवा एखादी गोष्ट खाण्याचा आस्वाद घेण्यामध्ये रमलेली असते. ती व्यक्ती त्रयस्थपणे स्वतःच्या जीवात्मशक्तीमुळे आपण हा आस्वाद घेतोय हे बघू शकत नाही. अर्थातच जे मोहांमध्ये ग्रस्त आहेत, जे विषयांमध्ये ग्रस्त आहेत असे लोक जीवात्मशक्तीच्याद्वारे 3 गुणांनी अन्वित होऊन विषयांचा उपभोग घेत असताना जीवात्म्याला बघू शकत नाहीत. जे ज्ञानी जन आहेत तेच केवळ जीवात्म्याला बघू शकतात. देह सोडून जात असताना, देहामध्ये राहून विषयांचा उपभोग घेत असताना ज्ञानचक्षुद्वारे जीवात्म्याचं ज्ञान होऊ शकतं. पण विषयांनी ग्रस्त झालेले, विषयांमध्ये आसक्त झालेले लोक जीवात्म्याबद्दल ज्ञान करू शकत नाहीत. अशा लोकांना भगवंतानी इथे मूढ म्हटलेलं आहे किंवा अज्ञानी लोक म्हटलेलं आहे. अज्ञानी लोकांना देहातच असणाऱ्या
परमात्मशक्तीला, जीवात्मशक्तीला बघता येत नाही, अनुभवता येत नाही. तर ज्यांना आत्मज्ञान झालेलं आहे किंवा स्वतःतल्या जीवात्म्याचं थोडं का होईना ज्ञान झालेलं आहे, असे लोक मात्र देह सोडून जाणाऱ्या, देहात राहणाऱ्या आणि गुणांनी अन्वित होऊन विषयांचा उपभोग घेणाऱ्या जीवात्मशक्तीला बघू शकतात, अनुभवू शकतात. एकदा श्लोक म्हणूया आणि थांबूया. उत्क्रामन्तं स्थितौ वापि भुञ्जानौ वा गुणान्वितं विमूढानानुपश्यन्ति पश्यन्ति ज्ञानचक्षुषः. हरि ओम तत्सत्.